वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सन्माननीय स्थानपन्न झालेले आहेत, तरी मी सर्व मित्रमैत्रिणींनी त्याचप्रमाणे शाहू सर व यांनी दीप प्रज्वलित करून महापुरुषांना पुष्पार्पण करावे। एक मॅडम राष्ट्रमाता जिजाऊंच्या विजय असो, क्रांती सावित्रीबाई फुल्यांचा विजय त्यापैकी मला वाटते काही गंगा उच्चल जलधितरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष माय हे जय 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 हे भारत माता की जय। एक साथ विजय नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून
या जगाच्या पटलावरती आहेत नाही, राहिलेले नाही. मग ते आपले विद्यार्थी मित्र असो की आपल्याला ज्यांनी आकार देण्याकरिता आपल्या जीवनाचं सोनं केलं ते आपले शिक्षक असो. आपण आज कितीही प्रयत्न केला पण त्यांच्या इथे उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करू शकत नाही. फक्त आपण त्यांच्या आठवणी नाच इथे उजाळा देऊ शकतो. आदरांजली व्यक्त करूया व 2 मिनिटाच्या त्यांच्याकरिता सन्मान किंवा कृतज्ञता व्यक्त करिता आपण स्वरांजली त्यांना अर्पित करूया. तर आपण सर्वांनी आपल्या जागेवरतीच उभे राहून 2 मिनिटाकरिता मौन व्रत करूया. यामध्ये मन कुठेतरी दुखीत होत असते आणि ज्या वेळेला ते आपल्या सोबत राहत होते किंवा ज्या शिक्षकांच्या आपण सानिध्यात त्यावेळेला आपण घडलेलो आहोत त्यापैकी आमच्याकडे जे नाव आलेले आहेत, आमच्या कारकिर्दीमध्ये ते 10 पर्यंत ज्यांनी इंग्रजी हा विषय शिकवलेला आहे ते सन्माननीय खोब्रागडे सर, हे सुद्धा या म्हणजे हयातमध्ये राहिलेले नाही आहे. यांना कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता व आपल्यामधील काही विद्यार्थी सुद्धा काळाच्या आघातामध्ये निघून गेलेले आहेत, जिची आजही आपल्याला आठवत असेल की राजश्री गणपत बागडे ही आपली मैत्रीण, तिचं रायटिंग स्किल इतकं जबरदस्त होतं की टायपिंग सारखी जे रायटिंग होती. आज आपण कितीही प्रयत्न केलं परंतु तिला भेटू शकणार नाही. त्याचप्रमाणे एक जितेंद्र पगरवार म्हणून आपल्यासोबत मित्र होता. माझ्यासोबत तर तो लहान म्हणजे बालवाडी ते 10वी पर्यंत त्याच्या वाटचाल राहिलेली आहे आणि आम्ही लोधीटोला पटांगणावरती एकत्र शाळेनंतरही राहायचो. या आठवणींना व त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपण 2 मिनिटाची त्यांना आदरांजली व्यक्त करूया. व मी सर्वांना विनंती करतो की 2 मिनिट आपण मौन व्रत करू, त्यांना आपल्या भावना व्यक्त करावा. सावधान. साधू 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 विश्राम. आपण आपापल्या ठिकाणी स्थानापन्न ठेवल्यामुळे आम्ही त्यांच्या 2003 या बॅच कडून सन्माननीय पी.के. भगत सर यांचा आपण सहर्ष सत्कार व कृतज्ञता व्यक्त करत आहोत. सन्माननीय कैमरा फेस कीजिए सभी लोग, सभी के लिए ना. हाँ, आपलं नाव या ठिकाणी आपली ओळख करून द्यावी जेणेकरून आम्हाला जे विस्मरण झालं आहे त्याची उजळणी मिळेल. बरं, आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी केली मलाही आनंद झाला आणि या कार्यक्रमाला उपस्थित व्हावं असं मलाही वाटत होतं. थोडंसं असं मला वाटते की हे जे कार्यक्रमाची आखणी झाली आहे ही आता झालं ते झालं, परंतु थोडंसं दिवाळीची जी सुट्टीचा जो काळ असतो त्या काळामध्ये झालं असतं तर मला असं वाटतं की याही पेक्षा जास्त संख्या त्या ठिकाणी दिसली असती. कारण आता एवढी गरमी आहे ना, उन्हाचा त्रास होतो सर्वाला, तरी पण या अशा परिस्थितीमध्येही जुळून ज्या आपापल्या घरून पोरी आल्या आहेत आणि माझे विद्यार्थी सुद्धा आले आहेत, काही ठिकाणी जुळून नोकरी करतात, तर हे स्तुती करणे योग्य आहे. आता या गावामध्ये हे शैक्षणिक कार्य करण्याचा माझा खूप काळ गेला. जवळजवळ 34 वर्षे मी या ढापळवाडा हायस्कूलमध्ये शिक्षणाचं कार्य केले आहे. 13 नोव्हेंबर 1972ला माझी पहिली अपॉइंटमेंट झाली होती आणि जानेवारी 2007ला मी सेवानिवृत्त झालो. या काळामध्ये अनेक लोकांशी संपर्क आला. 2 पिढ्यांना मी या ठिकाणी शिकवलेलं आहे. आता ह्या कालावधीमध्ये आज मला असं वाटते
की आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना जे काही देऊ शकलो पण त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता राहिली आहे. आणखी याच्यापेक्षा जास्त आम्ही देऊ शकलो असतो आणि त्याची आम्हाला आता खंत वाटते, परंतु तो काळ निघून गेला आहे. आणखी एक सांगायचं की एक शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुण यावे. कधी कधी विद्यार्थ्यांचा जो उदंडपणा असतो तो आपल्याला आवडत नाही, तर आपण त्यांना दोन शब्द बोलतो, कधी मारहाणही करतो आणि अनावधानाने काही वेळेला काय होतं की आमच्याकडूनही चुका होतात. तर अशा चुकांसाठी तुम्ही आज त्या विसरून जाव्यात आणि मला क्षमा करावी, बस एवढीच तुमच्याकडे मागणी आहे. आणि तुम्ही आता खूप मोठी 22 वर्षाचा काळमध्ये जवळजवळ कोणी 37 वर्षाचा असेल, कोणी 38 वर्षाचा असेल. मुली आपल्या कुटुंबामध्ये रमलेले आहेत, पोरही रमलेले आहेत. आता तुमच्यावरती जबाबदारी आली आहे कुटुंब सांभाळण्याची. मला एवढं सांगायचं आहे की या जीवनामध्ये आपण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने परत जातो. जो काही आपल्या सोबत जाते ते फक्त आपलं नाव आहे. तर तुम्हीही आपल्या घर संसारामध्ये आणि विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे की आपले जे वाहनवडील आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, लक्ष पुरवा, कारण त्यांना त्यांची गरज आहे. कारण तुम्हाला घडवण्यासाठी त्यांनी काय कष्ट केले आहेत ते त्यांना माहीत आहे. त्याची जाणीव आता तुम्हाला होईल तेव्हा आपल्या मुलाबाळांसाठी प्रयत्न करा. तेव्हा किती कष्ट उचलावे लागतात, करावे लागतात ते तुम्हाला माहीत पडेल. त्याचप्रमाणे मुलींवरती सर्वात मोठी जबाबदारी असते घर सांभाळणं. तर जसं तुम्ही आपल्या आईवडिलांना प्रेम दिलं, तुम्हाला मिळेल तसं तुम्ही सासू सासऱ्यांना सुद्धा प्रेम द्या. त्यांच्या ज्या काही सेवा जेवढी करायची असेल तुम्ही जसं केलं तसं मोकळी आहे. तुम्ही आज सेवा कराल तर तुमची मुलं ते सर्व वर्तन बघून आपण जे संस्कार संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला त्यावेळेस आम्ही सरांच्या सोबत काम करत होतो असे आमचे ज्येष्ठ शिक्षक भरत सर. थोड़ा क्लोज जाइए ना, थोड़ा क्लोज जाइए. सर, नागपुरे सर, दिल्लारे सर आणि आमचे कार्यालयाचे जे कामकाज पाहणारे आमचे भाऊ होते, बागडे भाऊ उपस्थित आहेत. आणि त्यावेळेस सोबतीला असणारे ठाकरे सर उपस्थित आहेत आणि सध्या कार्यरत असलेले बघेले सर आणि धुळे मॅडम. आज हा कार्यक्रम होताना आनंद होत आहे आणि आनंद असा की माझे सत्कार होत आहे, माझे विद्यार्थी सत्कार करत आहेत. आणि त्या दुसरी बाजू पाहिली तर मी आज या शाळेचं मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळले. जेव्हा मला रामदारीजींनी सांगितलं की सर असं असं कार्यक्रम करायचा आम्हाला, ते म्हणलं हमखास व्हायलाच पाहिजे. आणि ही प्रेरणा सर्वांच्या मध्ये त्यांनी सर्वांना दिली की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि या कार्यक्रमावर जे चेहरे आठवत नव्हते ते चेहरे काही असे समजून आले आहे. एक गायत्री, पुष्पा, दहाव्या वर्गाचा जो वर्ग आपण म्हणतो पाटण होतो तिथं होतं आहे ना, मोठा वर्ग होता इथंच होतं 10वा वर्ग, एकाच वर्गामध्ये बसायचं सर्व. तर तो सर्व दृश्य समोर येत आहे. आणि काही जे चेहरे आहेत ते चेहरे ओळखता येतात, चेहऱ्यामध्ये काही फरक पडलं नाही पण नाव ओळखता कन्फ्यूज होत आहे. काही काही नावं आहेत त्याच्यात. तर अशा या प्रसंगी आम्ही त्या सरांचं त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. सत्कार होता आणि टाळ्यांच्या गळगळाट होऊ द्या. जेवणाचे आयोजन केलेलं आहे आणि जेवण आपण करून आलेलं पण एनर्जी असणारच. कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपण शिकणारे विद्यार्थी आहे, त्या सगळ्यांना समान म्हणजे समान पाहत असतो.
आणि त्यांच्याकडे समान लक्ष देत असतो. आणि ह्या 2003च्या बॅचनं जे उत्कृष्ट कार्य केलेले आहे त्यांचा मी मनापासून आभार मानत आहोत. आणि इतकं बोलून मी आपले 2 शब्दांना गोष्ट आहे. समाज कल्याण विभाग हा विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, हॉस्टेल अशा अन्य प्रकारच्या कार्य पार पाडत असतो महाराष्ट्रात. या शाळेमधूनच मी सुद्धा एक त्या शाळेची विद्यार्थिनी आहे. जसं तुम्ही धापेवाडी शाळेचे आहे तसं मी सिव्हिल लाईन शाळेचीच विद्यार्थिनी आहे. त्याचप्रमाणे आजच्या या सोहळ्याच्या धापेवाडी हायस्कूल धापेवाडा 2003च्या बॅचच्या मित्र मेळावा आणि सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित या मंचावर या शाळेचे मुख्याध्यापक कटरे सर, आमचे सिव्हिल लाईन शाळेत म्हणा किंवा जेव्हा मी नवीन शिक्षिका म्हणून लागली होती त्या शाळेत असे आमचे दबंग शाहू सर, त्याचप्रमाणे ढजवे सर, पारदी सर, लिंडारे सर, नागपुरे सर, भगत सर आणि बागडे काकाजी, त्याचबरोबर ठाकरे सर, बघेले सर आणि उपस्थित आयोजक यांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आणि त्या समोर उपस्थित 2003चे सगळे माझे मित्र आणि मैत्रिणी, कारण की माझं 10वी 2001ला झालंय, तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी. तर सांगायचं म्हटलं की हा अगदी आनंदाचा प्रोग्राम आहे आणि अतिशय चांगलं आयोजन आहे की ज्या पद्धतीने आपल्या काही आठवणी असतात की 22 वर्षानंतरही आपण सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येतो. सगळ्यांच्या आठवणी किंवा दुःखसुखाच्या काही गोष्टी असतातच, आपण सगळे एकत्र सांगतो. चांगला हा आयोजन केलेला कार्यक्रम आहे. त्याच पद्धतीने ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं अशा मार्गावर जो जीवन था, शिक्षक जीवन, ये इसी स्कूल से शुरू हुआ. 1984 एक 12/1984 को मेरा यहाँ पहला अपॉइंटमेंट हुआ और मेरा विद्यार्थी यहाँ बैठा है मेरे साथ. ये मेरा पहला विद्यार्थी है जिसे मैंने पढ़ाया है. और आपके गांव के जो डॉक्टर प्रदीप रोकड़े, ये बेच मेरे हाथ में. तो बहुत अच्छा लगा मुझे यहाँ बुलाया आपने. और ये जो कार्यक्रम आपने जो आयोजन किया उसके लिए आपका बहुत धन्यवाद. और इस प्रकार से आप अच्छे काम में लगे हैं आप. धन्यवाद. म्हणजे एक 5 ते 7 मोठे विद्यार्थी मिळतात आणि येऊन पाया पडतात. त्यावेळेस लक्षात राहत नाही की हा कोण आहे. मात्र मी मात्र की राठोडचा विद्यार्थी आहे. हा म्हटलं गेला वाघिणीचा दूध आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या मुलाबाळांना शिक्षणामध्ये जास्त प्रमाणात महत्त्व द्यावं. तीच आपली संपत्ती आहे. आपले मुलाबाळ शिकले घेत गेले आणि मी 2022 मध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये 28 तारखेला निवृत्त झालो. या काळामध्ये मला मुलांमधून, पालकांमधून चांगलं प्रेम मिळत गेलं आणि अशा प्रकारे हा मेळावा, त्यांनी या मेळाव्याचं आयोजन करावं असं जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. Every moment now we're having a blast, singing oh oh. Living every day like it's your last, singing oh oh. Living for today, letting go of the past, singing oh oh. Give it up, everybody sing. आदरणीय अरुणा ठाकरे मॅडम, जे आम्हाला मी सुद्धा याच शाळेचा विद्यार्थी आहे. उपस्थित सर्व शिक्षक वृंद, वेळ कमी आहे त्यामुळे सर्वांची नावं घेत नाही. आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो,
मी या शाळेमध्ये जेव्हा 1983ला 8व्या वर्गात शिकायला आलो त्याच्यानंतर ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि यावर्षी आपल्या शाळेतली जी विद्यार्थिनी आहे तिने 88% मार्क घेतलेले आहेत. मागच्या वर्षी आपल्या शाळेचा निकाल 100% लागलेला होता. दुसऱ्या सेंटरवरून होम सेंटर नव्हतं, नावेगावलाच सेंटर होतं. मागच्या वर्षी आपल्या शाळेचा निकाल 100% लागलेला होता. यावर्षी 90% लागलेला आहे. आपली शाळा उत्तरोत्तर प्रगती करतच आहे. तुमचं सहकार्य नेहमीच लागतं आम्हाला आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना केव्हाही म्हटलं तर ते कधी आम्हाला मदत करत असतात. मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही स्वतःचा नजरिया बदलला आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. नजरिया बदल के देख हर तरफ नजराने मिलेंगे, नजरिया बदल के देख हर तरफ नजराने मिलेंगे, ये जिंदगी यहाँ तेरी तकलीफों के भी दीवाने मिलेंगे. और आप लोगों ने काफी तकलीफ की, बहुत दूर से लोग आए. रामदाली जी मुंबई से आए. सबसे पहला उनका कॉल आया था मुझे 6 महीने पहले कि सर मुझे एक लिस्ट चाहिए 2003 के बैच की. की एक साधी रूपरेषा त्यांनी त्यावेळेस सांगितली होती की मला विद्यार्थ्यांची नावं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे, घ्यायचा आहे. मग त्यांनी एक साधी एक गोष्ट सांगितली होती. त्याच्यानंतर हळूहळू हे होत गेलं आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या खूप दूर अंतरावर आलेला या ठिकाणी. शाळेसारखं सुख नाही, शाळेसारखं सुख नाही. धन्यवाद. या ठिकाणी मी आपलं 2 शब्द समाप्त करून जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपला शैक्षणिक कार्याचे निर्वाह केलेला आहे, त्याबद्दल त्यांच्या आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. 2007ची हे शेवटची बॅच असणार, कदाचित ती सौभाग्यशाली होती. त्यानंतर त्यांच्या फक्त मार्गदर्शन मिळणार पण शैक्षणिक लाभणार नाही. त्याचप्रमाणे जे लोक सेवानिवृत्ती झाले त्यांनी आपल्या 30 ते 32 वर्ष सेवा दिलेला आहे. तर त्यांनी प्रयत्न केला, त्या प्रयत्नात आपण काही घेतला असणार किंवा राहून गेला असणार, हे आपला वैयक्तिक दोष आहे. मी या विचार मंचकाच्या माध्यमातून आपला पुनश्च शब्द समानांनी आमच्या शब्दांना पण मान देऊन, जो कि मेरे गुरु भी है, माननीय साहू सर, माननीय गजबी सर, माननीय पारदी सर, माननीय लिल्लारे सर, हमारे स्कूल के सेवानिवृत्त जो क्लर्क थे माननीय बागड़े सर, नागपुरे सर, ठाकरे सर और सभी यहाँ सामने उपस्थित मेरे और अपना अपना कार्य करते हैं. हर कोई कलेक्टर बने, हर कोई नौकरी लगे, हर कोई बिजनेस में जाए. यहाँ सभी लोग अपने अपने अलग अलग फील्ड में काम करते हैं. पर लाइफ में सब लोगों को खुश रहना जरूरी है. हम अपने प्रोफेशन से कितना खुश है, ये सबसे बड़ी बात है. एक बात हमेशा, मैं रामायण बहुत पढ़ता हूँ, रामायण को बहुत सुनता हूँ. रामायण से हम लोग को पूरे जीवन का आधार मिलता है. मैं महिलाओं के बारे में एक चीज बोलूंगा कि जो लड़कियां हैं, आज का जो युग है वो महिलाओं का युग है. आपने देखा होगा कि संसद ने अभी एक प्रस्ताव भी पास किया है कि 35% महिलाएं संसद में जाने वाली है. ग्राम पंचायत में 50% से ज्यादा महिलाएं रहती हैं. उनके लिए गवर्नमेंट ने बहुत सारी योजनाएं लाई है. तो आगे चल के महिलाओं की जिम्मेदारी बहुत सारी बढ़ने वाली है. तो घर का जो पूरा बच्चों के प्रति भार रहता है महिलाओं के ऊपर रहता है. और जिस घर की महिलाएं सक्षम रहती है वो घर की तरक्की होनी ही होनी है. उस घर की तरक्की को कोई रोक नहीं सकता है. महिलाओं की बहुत ज्यादा जिम्मेदारी बढ़ जाती है. उन्होंने बहुत अच्छा कार्यक्रम ये किया. आपको, हम लोगों को भी, अभी बाकी बच्चों को भी प्रेरणा मिलेगी और ऐसे ही हमारे स्कूल का आप साथ देते रहिए. हम कोशिश करेंगे कि हमारे स्कूल जो आने वाली पीढ़ी है उनको अच्छे से अच्छा एजुकेशन दे और अच्छे से अच्छा. अभी देखते हैं हमको इंग्लिश मीडियम की तरफ बहुत ज़्यादा फैड आ चुका है.
ऐसा नहीं कि आज के जो टीचर्स हैं उनको हमारे यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे, लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जान थे। कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे, आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। खरबूजों को खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन, ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन। याद है फिल्मों के पुराने आरडी, बर्मन के वो गाने, बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से
उठा के घेऊन या आमच्या महानगरपालिकेच्या व्हॅनमधून आमच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. मी स्वतः होतो आणि माझे सहकारी होते. ये कहीं ना कहीं से शुरुआत की थी और ग्रुप में क्रिएट किया, सबसे नंबर्स लेके उनको याद किया. पहले तो मुझे लगा पता नहीं, मेरे भाई ने मुझे फ़ोन किया छोटे ने कि तेरा नंबर याद करना है. जिंदगी ऐसे मुकाम पर पहुंच जाएगी दोस्ती जो सिर्फ यादों में ही रह जाएंगी. हर बार दोस्ती हंसते हंसते फिर आँख में नमी हो जाएगी. ऑफिस के रूम में क्लासरूम नजर आएंगे. पैसे तो बहुत होगा लेकिन खर्चा करने के लम्हे काम कम हो जाएंगे. जी लेंगे खुल के इस पल को मेरे दोस्त, जी लेंगे खुल के इस पल को मेरे दोस्त, क्योंकि जिंदगी इस पल को मुझसे नहीं दोहराएंगे. थैंक यू. पुन्हा एकदा आपण त्या उल्ल्याच्या कहाण्या एखादी तरी यावर सांगावा. या मित्र मेळावा निमित्त सूर्यकिरण कटरे. भाऊ काय काय मला खूप आनंद झाला की खरंच आपण सर्व एका पुनश्च भेटणार आहोत आणि खूप वर्षाला पण भेटलं नाही. पण मी थोडंफार काही कामं फील्डवर आहेत माझे, तर सुनीता ठाकरे याच्या घरी जात असते. यात्रेमध्ये मला गायत्रीच मिळाली. कमीत कमी 10-12 वर्ष झाल्या वगैरे भांडतात, तर मी मी असे वाटते की नाही, आमच्या मैत्रिणीमध्ये सुद्धा भांडण होत होते पण आपण दुसऱ्या दिवशी बोलत होतो की नाही. जेव्हा नियोजन करायला बसले त्यावेळेस खूप लोकांची कमतरता होती, पण हळूहळू मला असं वाटलं की म्हणजे लोकांची एकाग्रता जमत आहे. मग मधातच असं झालं की नागपूरवरून फोन येत आहे छाया मॅडमचा, इकडून फोन येत आहे धापेवाड्यावरून, तिकडून पण ज्यांनी बोलते ना उंच वचन पर काम छोटा रहता है ना, तो ज़्यादा ऊंचा ना बोलते हुए काम को ज़्यादा महत्व दो, क्योंकि इससे आपकी लाइफ भी समझ में आती है कि आप लोग बोल वचन पे ज़्यादा ध्यान देते हो कि रियल लाइफ में जगने में ज़्यादा ध्यान देते हैं. मेरी छोटी सी लाइफ है. अच्छा, फिर मेरी सहेलियों ने मुझे बताया, हम 4 बेचमेट थे, तो उसमें मेरी बेचमेट थी फुलवंता, सोलंकी, यमू डिब्बे, शकुन गराडे और मंगला नागपुर है. हम 4 लोग साथ में बैठ पे बैठते थे. अब ये जब से प्रोग्राम सेट हुआ ना, तब से इसी की याद आ रही थी. इसलिए याद आ रहे थे क्योंकि उस दिन मला एवढी खुशी आहे की माझे काका जे आहे उपेंद्रजी रांडले त्यांनी मला फोन करून सांगितले, रुपेंद्रांनी सांगितला आणि 2-3 मला उमेंद्र कटंकरने पण सांगितला. तर मला फार चांगला वाटला की नाही आपली सगळ्यांसोबत मुलाखत होईल. चांगलं वाटेल कारण की आपण जेव्हा स्कूल शिकलो बारीक वगैरे आहेत, अजून निश्चित होत होती, अजून ते कॅन्सल होत होते. मग मला तेवढा, कारण की माझी ट्रेनिंगमध्ये सुरू होती ना, तर तेव्हा मी लक्ष तिथं जास्त दिलं नाही. पण कसं मग म्हटलं हो, आणि मधात मग कसं झालं ट्रेनिंग असल्यामुळे ना अनेकराव रांडालेचा मला मॅसेज आला, म्हणजे सुनीता आंबोले बुकमध्ये आहे की नाही. मी म्हटलं आहे, पण कसं आहे तेवढा तिकडे लक्ष देत नव्हतं, कारण की मुंबईला माझी 15 दिवसाची ट्रेनिंग होती, तर तिथंच होती मी. मग आता कालही लग्न होता, काल लग्नामध्ये भाऊ म्हणतात नाही आणि येतं नाही जाऊ आहे का नाही. त्यांना कोणीसोबत भांडण होत होता, कोणीसोबत काही तर सर्वात जास्त काही स्कूलामध्ये झाला तर माझा नाव पहिले येत होता. मला घरचं नाव पण तू कुवारी आपली मातृभाषा आहे ना, आपली मातृभाषा आहे कुवारी. क्या है मेरे ऊपर इल्जाम आया था, लेकिन मुझे गायत्री भाई ने बोला था, मुझे मेरे को विश्वास है बोले, लेकिन बोले तू ऐसा कर नहीं सकता करके, किसी को नहीं बताऊंगा बोले, मेरे को बता दे बोले. तो मेरे को डाल दिखा देते काय का वो पहले मैडम जी दोनों पुलिस स्टेशन में नहीं क्या दारू करने की फिल्म तो रखता है ना,
और जो प्यार से रहता है ना, प्यार मोहब्बत से रहते हैं, हाँ प्यार मोहब्बत से रहते, मेरे को अच्छा लगता है। हाँ, और मैं अपने मिसेज को क्या है, कोशिश करूँगे तो अपन करेंगे कार्यक्रम, एक दूसरे को अपन हिम्मत देंगे, ठीक है सर। चलो धन्यवाद। ये जो ग्रुप पे मैंने बहुत सी चीज़ें देखा, कोई एक्टिव रह रहा है, कोई इनएक्टिव रह रहा है, उसपे से क्या होता है, हम लोगों में निगेटिविटी आ जाती है, यार ये सही में इंटरेस्टेड है या नहीं है, है ना? नाही, कारण की मला असं वाटते की हे कार्यक्रम म्हणजे हा जो आजचा टप्पा आहे हा बंद व्हायलाच नाही पाहिजे. मला असं वाटत आहे, पहिलं मी खूप सारे आभार प्रदर्शन केले आहे, पण पहिल्यांदा असं वाटत आहे की हा आभार प्रदर्शन व्हायलाच नको, कारण की हे कार्यक्रम निरंतर चालायला पाहिजे. आपल्या शब्दाला मान देऊन आपले जे माझे शिक्षक होते ते आले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचा मी सुद्धा ते आता सध्या गोंद्याला पोहोचले असेल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं हर तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहे यूं। इधर से कोई मोमेंट नहीं हो रही है, एक बार हिप हिप हम सब एक हैं। वंस अगेन एक बार और हम सब एक हैं, हम सब एक हैं। श्रीराम